कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात अंकुश संघटनेनं छेडलेलं आंदोलन चिघळलंय। इचलकरंजी कृष्णा पाणी योजना केंद्राला टाळं ठोकण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी पालिकेच्या चौकातच ताब्यात घेतलं। त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी थेट पोलीस व्हॅन समोर आडवं झोपून वाहन रोखलं। काहींनी रस्त्यावर दुचाकी आडव्या लावल्या, त्यामुळे तब्बल 1.5 तास हा तणाव निर्माण झाला होता। औद्योगिक सांडपाण्यावर कारवाई न झाल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जमीर पठाण यांच्याकडून। जमीर, नेमकं काय झालंय? काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण आपण पाहतोय की पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची हे दृश्य। ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असतानाच तिथले कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झाले। टायरही जाळला गेलेला आहे। सांडपाण्यावर कारवाई न झाल्यानं हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पंचगंगा नदी प्रदूषण विरोधातील आंदोलन कोल्हापुरात चिघळलंय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, त्यानंतर कार्यकर्त्यांनी व्हॅन अडवली। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी जमीर पठाण यांच्याकडे। कोल्हापूरमधली दृश्य आहे। कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात अंकुश संघटनेनं जे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं असं आपण म्हणूया। कारण इचलकरंजी कृष्णा पाणी योजना केंद्राला टाळं ठोकण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी पालिकेच्या चौकातच ताब्यात घेतलं आणि त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी थेट पोलीस व्हॅन समोर आडवं झोपून हे वाहन रोखलं। काहींनी रस्त्यावरती दुचाकीही आडव्या लावल्या। तब्बल 1.5 तास त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि तणावही निर्माण झाला होता। टायर देखील जाळले गेले, तर औद्योगिक सांडपाण्यावर कारवाई न झाल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर निर्माण झालेला हा सगळा तणाव। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी जमीर पठाण यांच्याकडे। जमीर, आता सध्या कुरुंदवाडमध्ये हॅलो हो हो, आवाज येतोय तुमचा, बोला। हा, आता सध्या कुरुंदवाडमध्ये आंदोलन पेटलेलं आहे। आता सध्याच्या परिस्थितीला डीवायएसपी अण्णासाहेब गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत। मोठा पोलीस कुमक मागवण्यात आलेला आहे। आंदोलकांनी टायर पेटवून ठेवलेले आहेत। काही आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी आंदोलकांच्या सोबत आलेल्या शिरूर तालुक्यातील ग्रामस्थांनी गाड्यांच्या आडवं पडून गाड्या देखील अडवलेल्या आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याकडून लेखी मागण्यात येत आहे। अगर लेखी मिळालं नाही तर हे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता या ठिकाणी सध्या व्यक्त झाली आहे। बरं, धन्यवाद जमीर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय, पोलिसांनी आंदोलकांना जेव्हा ताब्यात घेतलं त्यानंतर काहीसा तणाव वाढला। संतप्त कार्यकर्ते थेट पोलीस व्हॅन समोर आडवे झाले। दुचाकी देखील आडव्या टाकल्या गेल्या, तर टायर देखील जाळले गेले। पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधातलं हे आंदोलन चिघळलं।